हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळी सकाळी आहे ना भावाच्या घरी आलेली आणि टेरेसवरती आले. म्हटलं चला तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग पण करू आणि सकाळची सुरुवात पण करू. तर केसांचा गुंता काढायचा म्हणून आहे ना बाहेर आलेली टेरेसवरती आणि त्याला वेळ बसली आहे. तर आम्हाला जायचं आहे आता माझ्या माहेरी, म्हणून मग तयारी करायची आहे, नाश्ता वगैरे करायचा आहे खाली जाऊन. तर थोडा वेळ म्हटलं बोलू. तर इथं टेरेसवरती ना तुम्हाला मी काल पण संध्याकाळी थोडंसं दाखवलं. रात्रीकडं खूप पाऊस झालेला आहे आणि भाऊ राहायला लोणीला आहे. तर प्रचंड पाऊस झालेला आहे. तर रात्री आम्हाला उशीर पण झाला तो झोपायला. आता सकाळी उठलो, आंघोळी वगैरे झाले. आता तयारी करायची आणि माहेरी जायचं आहे. इथून जवळच माझं माहेरी. तर आम्ही आता थोड्या वेळाने अर्धा तासाने निघू माहेरी जायला. तुम्हाला तिकडे गेल्यावरती मग घर वगैरे दाखविलंच. तर चला आपण नाश्ता करून तयारी केल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा भेटते. आता आपण खाली. तर हे बघा आम्ही निघालेलो आहोत. तर आम्ही चौघंजणं पाठीमागे बसलेलो आहे. आम्ही तिघी बहिणी आणि माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा स्वराज आणि पुढे ना माझा भाऊ आणि बहिणी बसलेली आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या मूळ गावी, म्हणजेच प्रॉपर जे गाव असतं ना, तर नोकरीच्या निमित्तानं माणूस कुठेही सेटल होतं, पण जे मूळ गाव असतं ती नाळ म्हणजे जुळलेलीच असते. तर आमचं म्हणजे आम्ही खूप लांब सेटल झालेलो नाही आहेत. माझा भाऊ पण म्हणजे गावाच्या अगदी 21 किलोमीटर फक्त आहे. तर आम्ही आता रस्त्याने प्रवास करतो आहे. हे बघा, तर आता ना सध्या पावसाळा, हिवाळा आणि सगळे ऋतू जे आहेत ते सोबत चालू आहेत. जसा मे महिना झाला ना तसा पाऊस चालू आहे. तर दिवाळीसुद्धा झाली. तर आता तो डिसेंबरपर्यंत मला वाटतं नवीन वर्षातच संपतो की काय तेच कळत नाही आहे. तर हे बघा बोलता बोलता आपलं माहेर जे आहे ते आलेलं आहे. हे आहे संपर्क कार्यालय, निमोणगावचा सरपंच संदीप देशमुख ह्याचं. तर तो माझ्या बहिणीचाच क्लासमेट आहे आणि त्यांनी खूप गावाची प्रगती केलेली आहे. सगळं आहे. गावाला आल्यावरती खूप हुरूप वाटतं, माहेरची ओढ निर्माण होते. फक्त एका गोष्टीची खंत आहे की माझे आई वडील नाही आहेत. हे सगळं बघायला म्हणजे मुलांची प्रगती बघायला आई वडील पाहिजे होते. माझ्या आईला ते इतका आनंद झाला असताना आम्हाला सगळ्यांना गाडीत येताना बघून. आणि म्हणजे माझा भाऊ आता तिथे बंगला बांधतो आहे. तर माझ्या आईला खूप आनंद झाला असता. तर एवढी एक खंत आहे. तर बघा फायनली आम्ही आलेलो आहोत आणि इकडे ना माझी बहीण चालली पुढे पुढे. कुत्रे आमचं स्वागत करतात असं वाटतं. हेच ते अंगण आणि हाच तो रस्ता जिथे आम्ही लहानपणी खूप खेळलेलो आहोत आणि खूप गमती जमती आणि खूप आठवणी येते या ठिकाणच्या. दारासमोर बुद्धविहार आहे आणि ही जागा जी आहे ती बुद्धविहारला आम्हीच दिलेली आहे. तर बघा माझी भाची तिने पीठ मळून ठेवलं आहे आणि बाजूला भावाचं घर आहे. तर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे. आणि त्याच्यानंतर आमचं घर जे आहे ना, म्हणजे हे आता बांधकाम चालू येते. तर हे बांधकाम थोडंसं पेंडिंग होतं. तर मग शेवटी भावाने निर्णय घेतला. आमच्या मोठ्या वहिनी आहेत ना, त्या बऱ्याच वेळा भावाला म्हटल्या की गावाला घर असावं का, करून घ्या तुम्ही. मग भावाने पण निर्णय घेऊन हे घर बांधलेलं आहे. तर बघा आता आपण इकडे ना मोठ्या भावाला ओवाळणी करतो आहे. तर माझी छोटी बहीण जी आहे ती ताट बनवत होती. ते आता ऑलरेडी ते ताट जे आहे ते रेडीच असतं. ह्या दिवसामध्ये कसं भाऊबीज आहे ना, तर ताट जे आहे ते ओवाळणीचं तयारच असतं. तर एकदा बनवलं का मग ते बहिणी आल्या का ओवाळायचं. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे. तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. बऱ्याच ठिकाणच्या पद्धती वेगवेगळ्या असतील. तर जेंट्स लोकांनी ना डोक्यावरती रुमाल किंवा टोपी वगैरे काही ऑप्शन करताना घ्यायला पाहिजे. आणि इथे बघा या पद्धतीने असे वरतून खाली जे आहेत ते म्हणजे तांदूळ मी हे केलेले आहेत आणि सोनं कपाळाला लावायचं आहे या पद्धतीने. तर तुमच्याकडे कसे ओवाळतात मला नक्की सांगा. तोंड गोड करायचं आहे आणि करगुटा, आमच्याकडे करगुटा म्हणतात. तर तुमच्याकडे करदोरा असं म्हणजे ज्या त्या भागानुसार बोलत असतील तर कमरेला बांधायला भावाला आणि म्हणजे इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ असं म्हणायचं असतं. तर हा आहे आमचा भाऊ. तर हा म्हणजे माझे वडिलांचे जे भाऊ आहेत त्यांचा मोठा मुलगा बाळूभाऊ. तर त्यांनी आम्हाला लहानपणी म्हणजे आम्ही खूप छोटे छोटे होतो, खूप जीव लावलेला आहे त्यांनी आम्हाला. वहिनी पण एकदम आईसारख्याच आहेत आमच्या. तर हे बघा आता बाजारात आलेलो आहे. वहिनी पण आलेल्या आहेत. आमच्या मोठ्या वहिनी आहेत ना, माझ्या बहिणीची तब्येत अचानक बिघडलेली होती. तर इंजेक्शन मारायला आणि गोळ्या वगैरे, तर डॉक्टरकडे आम्ही इथे म्हणजे गावचे डॉक्टर आहेत पण आहे ना अगदी प्रॉपर इलाज आणि
फीसुद्धा कमी. तसं शहरामध्ये ना हात लावायच्या अगोदरच आधी फोनपे करावे लागतात, तसं नाही आहे इथे. 250 रुपयात संपूर्ण त्यांनी इंजेक्शन मारून गोळ्या वगैरे सगळं झालं तिचं. आणि हा स्तंभ बघा आत्ता म्हणजे तो सरपंच जो आहे ना त्यांनी उभारलेला आहे. खूप मोठा प्रोग्राम झाला होता तेव्हा. तर बाजार बघू शकता तुम्ही. खेडेगावचा बाजार जो असतो ना तो अगदी भारी असतो. भाज्या तर तुम्ही विचारूच नका, एकदम भारी भाज्या. तर हा माझ्या माहेरचा बाजार. खूप दिवसांनी आले मी बाजारात. माझी आई होती ना तर मला ती दर सोमवारी बाजारला घेऊन यायची ती होती. तर खूप गंमत वाटायची बाजारला यायला. नाही मी डिलेवरीला आले का ती मला म्हणजे बोलायची. तर वांगे बघा ना असं वाटतंय आत्ता घेऊन जावं अर्धा-1 किलो. पण आता मी म्हणजे थांबणार आहे 1-2 दिवस. त्या गुलाबी साडीवाल्या दिसतात आहे ना तर त्या माझ्या वहिनी आहेत मोठ्या. तर मी अशीच पुढे पुढे आले आणि एक जण आहे ना पाठीमागून आवाज देत होता. आता तुम्ही बघाच ती गंमत. आणि मला वाटलं की दुसरंच कोणाला तरी तो मुलगा आवाज देतो. आणि आमच्या वहिनी म्हणत होत्या की अहो तुम्हालाच तो आवाज देतोय. हे बघा बाजारात आलेलो आहे माझ्या माहेरच्या. एवढा काय अजून भरलेला नाही, संध्याकाळी भरतो जास्त. मला नाही, मला बोलते पुढे निघालेलो आहोत. आणि वरती आता मी तुम्हाला दाखवते. हे आहे कमान. इथं देवस्थान आहे बुवाजी बाबाचं. आणि इथूनच माझ्या म्हणजे माहेरच्या घराकडे जायचा रस्ता आहे. हा आहे सोनेवाडी रोड. तर इथून आपण आता इकडे घराकडे जात आहोत. तर इथे दुकान आहे किराणा दुकान. तर तिकडे आता वहिनींना काहीतरी घ्यायचं आहे. तर हे मामा आहेत ना हे माझ्या आईने भाऊ करून मानलेले होते. तर ते ना प्रत्येक सणाला माझ्या आईला घेऊन जायचे मळ्यात. दिलीप मामा म्हणून आम्ही त्यांना म्हणतो. आणि माझ्या आईची शेवटची बोलवणसुद्धा ह्या मामाने अगदी म्हणजे रीतसरपणाने पार पाडलेली होती. तर हे बघा हे मामा आहेत. खूप वर्षापूर्वीचं माझं जसं नवीन लग्न झालं ना तसं यांचं दुकान आहे. आणि गाडीत जर का आलं ना तर कोणी काही भेटत नाही. डायरेक्ट गाडीत बसायचं आणि जिथं उतरायचं तिथं उतरायचं. पण थोडासा पायी फेरफटका मारला तर कोणी ना कोणी माहेरचं अगदी जवळचं भेटून जातं. तर बघा इथे आहे ना मागच्या 14 एप्रिलला एंट्री केलेली आहे बघा. म्हणजे हा जो बोर्ड बनवलेला आहे त्यांनी, लाईट वगैरे याच्यामध्ये लागतात. तर हा आहे माझ्या माहेरच्या घराकडे जाण्याचा म्हणजेच आमचं जे नगर आहे ना त्या नगरमध्ये जाण्याचा रस्ता आहे. इथून आता पाऊस खूप चालू आहे. थंडी, हिवाळा, पावसाळा सगळंच एकत्र आहे. घरी आलेलो आहोत. आणि इथे बघा आता थोडंसं आपण घराचं काम बघूया कुठपर्यंत आलेलं आहे ते. तर हा जो आहे ना हा हॉल आहे. इकडे बघा अशी खिडकी आहे. तर इकडच्या साईडने कसं भाऊची भिंत आहे म्हणजे डायरेक्टली दोघांची एकच भिंत आहे दोघांची. त्याच्यानंतर आता आपण आतमध्ये जातो आहे. तर इकडे बघा हे किचन आहे. आणि माझी बहीण आणि वहिनी ह्या बघत होत्या किचनमध्ये. आणि हे आहे बाथरूम. आणि बाहेरच्या साईडला जे आहे ना तर 2 टॉयलेट आहेत. एक इंडियन टॉयलेट आहेत आणि एक कमोड आहे. तर बघा हा आहे किचन. त्याच्यानंतर इकडे आम्ही आता निघालेलो आहोत जायला. तर ही बघा ही जी दिसते ना काष्टी साडीवाली ती माझी बहीण आहे. हिची मुलगी माझ्या एवढीच आहे. आम्ही एकत्र अभ्यास केलेला आहे, एकत्र शाळेत गेलेलो. तर 1 वर्ष ती पुढे होती माझ्या. तर ही म्हणजे हे इथंच राहत होती माझी चुलत बहिणी. तर आता मी काल आहे ना लग्नाला आले पण माझ्याकडून लग्न जे आहे ते मिस झालेलं आहे. त्याच्यामुळं म्हटलं नवरी नवरदेवाला आशीर्वाद देऊन आता आपण खास लग्नासाठी पण निघालेलो. इतक्या दिवस थांबलो पण ट्रॅफिक इतकी जाम होती की लग्नच मला मिळालं नाही. त्याच्यानंतर मग घरी म्हणजे घरात आलेलो. ह्या बघा हे नवीन नवरदेव नवरी. तर नवरी पण मस्त आहे बघा. तर हे मुलं खूप छोटे छोटे होते तेव्हा यांचे आईवडील वारलेले आहेत. पण जो मोठा मुलगा आहे ना यांचा युवराज इतका समजदार निघाला की संपूर्ण गाव म्हणजे सगळ्या जाती धर्माचे लोक यांच्या लग्नाला होते. तर चला आपण आता निघतोय जायला. सगळ्यांचा निरोप घेते मी. आणि हे लोक आहे ना इकडे एकदम रोडला राहिला आहेत. आणि आम्ही मग थोड्या वेळ इकडे वहिनीनं आम्ही बाहेर पण थोडंसं बोलत उभं राहिलो. समोर जे घर दिसतंय रोडच्या पलीकडे तर ते घर आहे माझ्या वर्गातलाच मुलगा आहे तर त्याचं घर आहे. आणि हे बघा माझी बहीण आम्ही सगळेजण आम्हाला वाट लावायला आले होते. नवरी नवरदेवसुद्धा. लग्न मिस केलं कारण का ट्रॅफिक जाम, रस्ता खराब.
25च्या 2 देतील. 25च्या 2 मोठ्या मोठ्या असतात. 20 रुपयाला जुडी म्हणे 25च्या 20 तरी 30ला ऐकलं. 30ला ऐकलं. चांगले आहे बाबा म्हणून. आलेलो आहोत बाजारमध्ये आणि आता बाजारात तर काही गाडी लावू शकत नाही, तिथे पार्किंग करायला जागाच नव्हती. तर इकडे रोडच्या पलीकडे गाडी लावलेली आहे आणि आम्ही आता थोडंसं बाजारात जातोय. तर बघा इकडचे लोक कसे असतात ते. तुझं घेते तर मी आले भाजी आणि गवार शेंगा घेऊन पुढे आणि त्याच्यानंतर वहिनी आणि भाऊ घेत आहेत काटाळ्या भेंड्या. चला आम्ही आता निघालेलो आहे आणि हा माझ्या माहेरचा बाजार. हे बघा किती मस्त वहिनीने सगळे बसते आता गाडी. आमच्या वहिनीने काय काय घेतले. काय घेतलं? काटाळ्या भेंड्या. कोथिंबीर आहे का भेंड्या? तेव्हा स्वराज, तेव्हा आमचं स्वराज. काय रे म्हणलं मंडळी, कसा वाटला आमच्या माहेरचा बाजार? तर हे गाव जे आहे ना खूप प्रसिद्ध आहे संगमनेर तालुक्यात. बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असेल. तर इथं बघा आम्ही आता परतीच्या प्रवासाला म्हणजेच लोणीकडे जात आहोत. आणि हो थांबा थांबा थांबा, व्हिडिओ काय अजून संपलेला नाही आहे. तर आम्ही आता दुसऱ्या एका ठिकाणी आलेलो आहोत. तर ते सस्पेन्समध्ये आहे, तर तुम्हाला लगेचच कळेल आम्ही आता कुठे आलेलो आहोत. चला आमच्यासोबत. मस्त घ्या. सगळ्यांनी हाय करा आपल्या युट्यूब चॅनलला. त्यांचं हाय. भाजी निवडून बसले आणि मामाने काय मेथीची भाजी खाण्याची भाजी आणली. कुठून आणली? गाडी पुढे लावली गाडी इकडे घ्यावं लागेल. नाव काय आहे? स्वराज. नको नको जाते. अगं फोन केला अचानक, म्हटलं हा भाऊ येतो का नाही. त्याला म्हटलं चाल 10 मिनिटं तरी चाल. कुठे फोन तुझा कुठे? फोटो तुम्हाला पाठवले का? लग्नाचे फोटो नाही ना, पाठव कधी झाले असं झाली तर ते आठवत नाही. आता 3-4 वर्ष झाले. थांबल्या असत्या थांबला असतो ना पुण्याला आपण घरी चालत. मग मामाच्या पोरीच्या घरी एखाद्या टायमाला तर हे आहेत माझे मामा मामी आणि हे आम्हाला तर रोडपर्यंत इकडे सोडवायला येत आहेत. आणि ते आले बाहेर घराच्या आणि
खूप जोराचा पाऊस आला, तर मी त्यांना म्हणत होते की नसते आले तरी चाललं असतं. तर चला आम्ही आता घरी चाललो आहे. बघा पावसाचे थेंब गाडीच्या काचेवरती तुम्हाला दिसत पण असतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. चलो सगळ्यांना बाय बाय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.